नमस्कार. आज 16 एप्रिल आणि मान्सून 2024 साठीचा हवामान विभागाचा पहिला अंदाज आलेला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. आपण देखील 29 नोव्हेंबर 2023ला आपला मान्सून दिलेला होता आणि आपण त्याच वेळेस सांगितलं होतं, की आपला अंदाज अचूक ठरणार आहे. 29 नोव्हेंबर 2023ला अशा प्रकारचं टायटल ठेवून आपण 2021, 22 आणि 23 अचूक प्रसारित केले. आता मान्सून 2024 देखील अचूक ठरणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या माहितीमध्ये आपण जे सांगितलं होतं शेतकऱ्यांना, त्याच प्रकारची माहिती हवामान विभागाची देखील काल 15 तारखेला आलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जे सांगितलेलं होतं ते देखील आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहोत, की आपण दिलेला आणि यावर्षीचा हवामान विभागाचा अंदाज बिलकुल एकसारखा आहे. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपण अल निनोची स्थिती बघितली, तर या ठिकाणी मागच्या वर्षी अल निनो असल्यामुळं आपल्याकडे पाऊस यावर्षी कमी झाला भारतामध्ये. खूपच कमी पाऊस, पिकं या ठिकाणी कमजोर राहिले उत्पादनासाठी. तर अशा प्रकारची स्थिती होती. पाऊस कमी असल्यामुळे वाईट परिस्थिती झाली. दुष्काळाच्या झळा आपण सोसत आहोत. परंतु आता त्याची तीव्रता ओसरत आहे आणि हळू-हळू जसं-जसं मान्सून येईल, तशी-तशी त्याची तीव्रता ओसरून न्यूट्रलकडे जाण्याची शक्यता आहे आणि मान्सूनचे जे 4 महिने आहेत, ज्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर, तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या ठिकाणी जे आहे, तर ला निना येण्याची शक्यता आहे आणि जेव्हाही ला निना येतो, त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या भारताच्या मान्सूनवर होतो. चांगला पाऊस भारतामध्ये होतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे म्हणजे आयओडी इंडियन ओशन डायपोल. तर हा देखील मान्सून संपल्यानंतर सक्रिय झाला म्हणजे ऑक्टोबरमध्ये आणि आपण बघितलं की नोव्हेंबरमध्ये अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस पडला. पार धुवून टाकलं पावसाने. अशा प्रकारची स्थिती झालेली होती आणि तो फेब्रुवारीपर्यंत राहिला आणि त्यानंतर पुन्हा तो कमजोर झाला आयओडी आणि त्यानंतर आता देखील हा एप्रिलपासून थोडासा सकारात्मक होऊ लागलेला आहे आणि मान्सूनच्या काळामध्ये हा देखील सकारात्मक राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर जर आता आपण बघितलं, की हवामान विभागाचा कालचा अंदाज काय आहे, तर उत्तरेकडील काही राज्य, त्यासोबत पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि पूर्वेकडील राज्य वगळता देशातील संपूर्ण विभागामध्ये मान्सून यावर्षी चांगला राहील. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा म्हणजेच हवामान विभागाचा 106% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 96 ते 104% म्हणजे सामान्य पाऊस आणि 104% पेक्षा जो पाऊस होणार आहे, तर ते एक्सेस रेनफॉल म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी गणला जातो. तर आपण देशाची संपूर्ण स्थिती बघत आहोत या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक. खास करून महाराष्ट्राची परिस्थिती बघितली आपण, तर सांगली, सोलापूर, त्यासोबत सातारा आणि किनारपट्टी या ठिकाणी जे आहेत कोल्हापूरपर्यंत, तर सरासरीपेक्षा खूपच अधिक पावसाची शक्यता आहे. म्हणजे 75% पेक्षा अशी शक्यता आहे, की सरासरीपेक्षा खूपच अधिक या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उत्तरेकडे देखील जे आहे, तर चांगल्याच पावसाचा अंदाज आहे. काहीसा पुण्याचा पश्चिमेकडील विभाग त्यासोबत छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये सरासरी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. परंतु तशी शक्यता वाटत नाही कारण की बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा पावसाचा अंदाज अधिक आहे. त्यामुळे ही देखील तफावत या ठिकाणी राहणार नाही. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भाचा जो पूर्वेकडील विभाग आहे, या ठिकाणी म्हणजे जो सरासरी इतका पाऊस किंवा सामान्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. परंतु आपण देखील आपला मान्सून 2024 जो 29 नोव्हेंबरला दिलेला होता, त्यामध्ये आपण पूर्व विदर्भामध्ये यावर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती राहण्याचा अंदाज किंवा पाऊस या ठिकाणी खूपच कमी होण्याचा अंदाज दिलेला होता. आपण तो पुढे या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर जर आपण एकूण टक्केवारी जर बघितली पावसाची कशी राहू शकते, तर जो कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर तो सरासरीपेक्षा कमी, तर जो कमी पाऊस होईल तर तो 8% शक्यता आहे आणि सरासरी इतका जो पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर तो 29% आणि सरासरीपेक्षा जो अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर तो 31% आणि त्याच्यापेक्षा जो अधिकचा पाऊस असेल, तर तो 30% शक्यता आहे. म्हणजेच एकूणच या संपूर्ण चार्टवरून आपण जर बघितलं, तर 90% पेक्षा अधिकची शक्यता अशी आहे, की यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता, की 104% जो पाऊस आहे, म्हणजे 96 ते 104 हा सामान्य पाऊस असतो. तर इतका पाऊस पडण्याची शक्यता ही 61% आहे. म्हणजेच यावर्षी सरासरीपेक्षा खूपच अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आपण देखील मागं बरेचशा प्रकारचे असे व्हिडिओ दिले, की ज्यामध्ये मान्सून यावर्षी चांगला पडेल, कधीपासून पाऊस वाढेल, यावर्षीची धरणं भरणार, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे. आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ते बघा. आणि आता आपण बघूया, की आपण 29 नोव्हेंबरला मान्सून ज्यावेळेस रिलीज केला होता, त्यामध्ये काय सांगितलं.
ते आपण स्वतः बघा. तर त्यांच्यासाठी सांगतो की यावर्षी अरबी समुद्र सक्रिय राहणार आहे आणि जेव्हा अरबी समुद्र सक्रिय राहतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पाऊस होत असतो. तर यावर्षी जो पाऊस असेल तर पालघर, मुंबई, ठाणे, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, त्यानंतर यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव, जालना, सोलापूर, त्यानंतर सातारा, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर, पुणे या संपूर्ण ठिकाणी यावर्षी जबरदस्त पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील चांगल्यापैकी मुसळधार, अतिमुसळधार पावसाच्या नोंदी होतील. त्यासोबत इकडे अहमदनगर, नाशिक या ठिकाणी, धुळे असेल, छत्रपती संभाजीनगर मुसळधार पाऊस यावर्षी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यासोबतच नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पाऊस राहणार आहे. थोडीशी शंका आहे मला तिकडे कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली म्हणजे या ठिकाणी दुष्काळ पडेल अशी स्थिती नाही, परंतु या ठिकाणी मला थोडीशी पूर्वेकडे आणि इकडे दक्षिणेकडे काहीशी स्थितीमध्ये वेळेवर पाऊस होणार नाही असं मला वाटतंय. कारण साताऱ्याचा दक्षिणेकडील भाग आणि या ठिकाणी सोलापूर, सांगली या ठिकाणी मला थोडीशी शंका आहे. कदाचित सोलापूरचाही दक्षिणेकडील थोडासा भाग येऊ शकतो, परंतु अजून दिवस खूप जायचे आहेत. जवळपास 8 महिने जायचे आहेत आणि 8 महिन्यामध्ये आपण 2 गोष्टी करणार आहोत की जसं की आपण 3 मान्सून हंगाम दिलेत, ज्यामध्ये 2023च्या हंगामामध्ये पावसाच्या तारखा दिले की या तारखेच्या आसपास पावसाचं वातावरण निर्माण होईल. समजा 1 तारीख असेल तर प्लस मायनस 5-6 दिवस होऊ शकतात. अशा प्रकारचा यावर्षी देखील मान्सून देणार आहोत. जर आपल्याला कदाचित असं वाटलं की या ठिकाणी देखील पाऊस चांगला होईल, तर जेव्हा आपण या पावसाच्या तारखा एप्रिल महिन्यामध्ये देणार आहोत तेव्हा यामध्ये काय विशेष बदल आहे किंवा नाही याची कल्पना देखील तुम्हाला दिली जाईल. निश्चितच मान्सून आपला सक्सेसफुल ठरणार आहे, यात कुठलीही शंका नाही. तुम्हाला विनंती आहे की फक्त हे आपल्या नातेवाईक मित्रांना शेअर करा, कारण की आपल्या सगळ्यांची एकच जात आहे, ती म्हणजे शेतकरी जात.